दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान 45वे बामसेफ व 15वे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन ओडिशा राज्यातील कटक येथील बालियात्रा मैदान येथे वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते। सदर अधिवेशनासाठी शासन प्रशासनाकडून सर्व आवश्यक परवानग्या विधिवत प्राप्त झालेल्या होत्या। अधिवेशनाच्या तयारीसाठी संघटनेने कोट्यवधी रुपये खर्च करून संपूर्ण तयारी पूर्ण केली होती। शेकडो कार्यकर्ते अधिवेशन स्थळी पोहोचले होते, तसेच हजारो कार्यकर्ते मार्गस्थ होते किंवा येण्याच्या तयारीत होते। मात्र अचानक कटक प्रशासनाने स्थानिक RSS व भाजपा कार्यकर्त्याच्या दबावामुळे अधिवेशनाच्या सर्व परवानग्या रद्द केल्या। परिणामी अधिवेशन होऊ शकले नाही। ही कृती भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(a)(a)(2)(3) अंतर्गत प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांचे उघड उल्लंघन आहे। RSS व भाजप यांच्याकडून अशा प्रकारचे संविधानाविरोधी प्रकार वारंवार घडत असल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची घोषणा केलेली आहे। दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर येथे संघ मुख्यालयावर विशाल महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज अकोला जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा तथा जिल्हा प्रभारी जिल्हा आंदोलन समिती श्याम अवचार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या आंदोलनास भारतातील मूल निवासी बहुजन समाजातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, शेतकरी, असंघटित कामगार संघटना तसेच भाजपा वगळता अनेक राजकीय पक्षांचे समर्थन लाभले आहे। अनेक संघटनांनी समर्थन पत्रेही दिलेली आहे। या ऐतिहासिक महामोर्चात लाखो बंधू भगिनी सहभागी होणार आहेत। या विशाल महामोर्चाचे नेतृत्व वामन मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा नई दिल्ली, चौधरी विकास पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा नई दिल्ली। ही महारॅली संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली असून भारतीय नागरिकांना प्राप्त संवैधानिक मूलभूत अधिकारांचे संरक्षण व्हावे, तसेच मूल निवासी बहुजन समाजाच्या भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे। ही महारॅली इंदिरा चौक नागपूर येथून प्रारंभ होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय महल येथे समारोप होणार आहे। या रॅली दरम्यान ओडिशा राज्यातील कटक येथे रद्द करण्यात आलेल्या अधिवेशनास पुन्हा परवानगी द्या, OBC सह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, भारतातील सर्व निवडणुका EVM मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावा, संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांना संपूर्ण संरक्षण मिळावे, अधिवेशनाच्या तयारीसाठी संघटना प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना झालेल्या खर्चाची भरपाई करण्यात यावी, मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या ओडिशा राज्य सरकारला अनुच्छेद 356 अन्वये बरखास्त करण्यात यावे आदी मागण्या करण्यात येणार आहेत। या पत्रकार परिषदेला सर्वश्री राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राज्य संयोजक श्याम अवचार, राष्ट्रीय OBC मोर्चा गजानन दौड पाटील, बहुजन क्रांती मोर्चा योगेश जायले, बहुजन मुक्ती पार्टी विनोद सिरसाट, भारत मुक्ती मोर्चा सतीश अवचार, युवा अध्यक्ष रवी अवचार, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राज्य सेक्रेटरी शाहिद इक्बाल यांची उपस्थिती होती। श्याम अवचार, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राज्य संयोजक असे आवाहन करत आहोत की जे ओडिशा म्हणजे भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचं जे राष्ट्रीय अधिवेशन झालेलं होतं ते ओडिशामध्ये कटक या ठिकाणी प्रशासनाने ते अधिवेशन ऐन वेळेवर बंद केलं। या निषेधार्थ आम्ही 4 टप्प्यामध्ये आंदोलन घोषित केलं होतं। त्यापैकी हा जो टप्पा आहे, शेवटचा टप्पा जो आहे 22 फेब्रुवारीचा RSSच्या मुख्यालयावर महामोर्चाचा, तर या महामोर्चामध्ये ज्या RSS व BJP सरकारनं आमच्यावर जे हे केलं आहे त्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा संपूर्ण भारतातले लोक आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले लोक या महामोर्चामध्ये उपस्थित राहत आहेत। धन्यवाद। न्यूज एक्सप्रेस करिता नौशाद पटेल, अकोला।